Hello, dear students. Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur. Welcome you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Properties of Matter and Entity. The learning outcome for our today's lecture is explain the Newton's law of viscosity for a given liquid. What Newton's law tells us about the viscosity and what is viscosity is our topics to discuss today. Okay. So, first of all, let's consider this diagram. ही डायग्रॅम कन्सिडर करा. हा जो बीकर आहे याच्यामधून पाणी जे आहे ते इमर्स करत आहोत आपण. हा बीकरमध्ये जे इडिबल ऑइल आहे ते आहे अँड द थर्ड बीकर कंटेन्स द हनी. आता हे तीनही लिक्विड आहेत, परंतु आपणास यात दिसून येते की पाण्याची जी गती आहे त्याची जी मोबिलिटी आहे ती या ठिकाणी जास्त आहे. ओके, म्हणजे पाणी आहे ते जास्तीत जास्त वेगानं हे ट्रॅव्हल करायला लागले, त्याच्या तुलनेत ऑइल आहे ते जरासं कमी वेगानं, आणि हनी आहे त्याचा वेग तर सगळ्यात कमी, सगळ्यात स्लो आहे. सो द वॉटर हॅज मोर मोबिलिटी ॲज कम्पेअर्ड टू ऑइल अँड लोवेस्ट मोबिलिटी इज विथ हनी. म्हणजे तिन्ही लिक्विड आहेत, परंतु तिघांचा ट्रॅव्हल करण्याचा जो रेट आहे, जर्नीचा जो रेट आहे तो मात्र वेगवेगळा आहे. हनी अतिशय स्लो स्पीडनं ट्रॅव्हल करते आहे, तर वॉटर आहे ते अतिशय स्पीडनं ट्रॅव्हल करत आहेत. मग हे असं कशामुळं बरं? तिन्ही लिक्विड आहेत, परंतु त्यांच्या वेगामध्ये मात्र या ठिकाणी फरक पडायला लागला आहे. तर ते ज्या प्रॉपर्टीमुळं घडतं ती प्रॉपर्टी आहे विस्कॉसिटी. विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड्स. विस्कॉसिटी ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये काय आहे, सिम्पल भाषेत बोलायचं तर अजून आपण डेफिनेशन बघितलेली नाही तरी, लेस मोबाईल मीन्स मोर विस्कस. जे लिक्विड किंवा जे फ्लुइड हे जास्त विस्कस आहे, त्याची मोबिलिटी आहे ती कमी आहे. आता हनी घ्या. हनी कसं आहे, हनी लेस मोबाईल आहे, त्याची जर्नी एकदम स्लो चालते, म्हणजेच ते मोअर विस्कस आहे. आणि ह्याच्या उलटं जे मोअर मोबाईल आहेत ते लेस विस्कस आहेत. पहा की वॉटर आहे ते मोअर मोबाईल आहे, म्हणजेच वॉटर कसं आहे, लेस विस्कस मीडियम आहे. फ्लुइड म्हणजे काय की द सबस्टन्सेस ऑर मटेरियल्स विच हॅव ॲबिलिटी टू फ्लो. मटेरियल्स, आता असे मटेरियल्स ॲबिलिटी टू फ्लो असणारे कोणकोणते आहेत तर लिक्विड अँड गॅसेस. कारण द्रव आणि वायू जे आहेत तेच वाहू शकतात. ओके, म्हणून त्यांना आपण फ्लुइड असं म्हणतो. म्हणून विस्कॉसिटी ही बोथ गॅसेस आणि लिक्विड्स दोघांची सुद्धा प्रॉपर्टी आहे. ह्याच्यावर एक ढोबळमानानं आपल्याला कळलं असेल की विस्कॉसिटी इज रिलेटेड टू समवॉट द मोबिलिटी ऑर द वेलॉसिटी ऑफ the liquid. It's roughly we can say. Okay, let us go towards actual definition of viscosity. Viscosity, its definition is the viscosity is the property of a fluid on account of which the liquid tries to oppose the relative motion between its different layers. Viscosity ही फ्लुइडची म्हणजे लिक्विड गॅसेसची एक अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामध्ये त्या लिक्विडमधील किंवा गॅसमधले जे वेगवेगळे लेयर्स आहेत ते त्यांच्यात रिलेटिव्ह मोशन जी आहे त्यांच्यामध्ये ती वेगवेगळ्या लेयर्समधली त्यांना ते अपोज करायचा प्रयत्न करत असते. ह्या प्रॉपर्टीमुळं वेगवेगळे जे लेयर्स आहेत ते आपली मोशन जे आहे एकमेकांची त्याला अपोज करत असतात. आता ही टेक्निकल डेफिनेशन झाली. आता आपण जर का ते एखाद्या एक्झाम्पलच्या साहाय्यानं पाहायला गेलो तर आपल्याला ते आणखीन व्यवस्थित कळून येईल. ओके, ठीक आहे. त्यामुळे ही डेफिनेशन तुम्ही विस्कॉसिटीज ध्यानात ठेवायचं, एक्सप्लेनेशन आपण एका डायग्रामच्या साहाय्यानं देऊ म्हणजे ते तुम्हाला आणखीन व्यवस्थित कळून येईल. ओके, consider this diagram. Okay, consider the flow of a liquid on the horizontal plane surface. आता हा एक फिक्स्ड हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि त्याच्यावरून हे जे काय आहे ते लिक्विड फ्लो व्हायला लागलेलं आहे. पहा, लिक्विड आहे आणि आपण असं इमॅजिन केलं की हे लिक्विड वेगवेगळ्या लेयर्समध्ये स्प्लिट झालेला आहे किंवा नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लेयर्समध्ये लिक्विड ते बनलेलं आहे. म्हणजे हा जो आहे तो हा एक लेयर आहे, हा एक लेयर, हा एक लेयर, हा एक लेयर. म्हणजे हे जे चित्र तुम्हाला दिसतं या ठिकाणी हे ॲक्च्युली काय तर हे लिक्विड फ्लो व्हायला लागलेलं आहे या दिशेने म्हणजे राईट हँड साईडला. ओके, आणि हे लिक्विड जे आहे ते वेगवेगळ्या लेयर्स म्हणले असं आपण इमॅजिन करू. मग विस्कॉसिटी या प्रॉपर्टीमुळे काय होतं आहे पहा. आता उदाहरणार्थ मी हा लेयर कन्सिडर करतो. हा लेयर काय व्ही एवढ्या वेलॉसिटीने चाललेला आहे. तर तो काय करत असतो,
ह्या जो वरचा लेअर आहे ज्याची वेलॉसिटी ऑब्वियसली कशी असणार आहे, जास्त असणार आहे, कारण तिथं फ्रिक्शन कमी आहे. जसे जसे तुम्ही या फिक्स्ड हॉरिझॉन्टल सरफेसपासून व्हर्टिकल दिशेने जाल तसं तसं जे फ्रिक्शनल फोर्स आहे तो कमी कमी होत असणार आहे. त्यामुळे जे टॉप साईडचे लेयर्स असणार आहेत ते अतिशय जास्त गतीने जात असणार आहेत आणि जसे खालचे जे लेयर्स असणार आहेत ते कमी गतीनं. आता हा लेअर काय करत असतो की ह्या लेअरची गती कमी करायचा प्रयत्न करत असतो, हा लेअर या लेअरची गती कमी करायचा प्रयत्न करत असतो. मग विस्कॉसिटीची प्रॉपर्टी प्रत्येक लिक्विडनुसार जशी जशी वेगळी असेल त्या त्या पद्धतीनं ह्यांची फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू बदला. आता हनी जर आपण घेतला, मध घेतला, तर मधमध्ये फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू खूपच जास्त आहे, मच व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स देर. त्याच्यामुळे हे रिलेटिव्ह लेयर्स आहेत, रिलेटिव्ह मोशन जे आहेत ना ह्या लेयर्समधली ती अतिशय कमी चालते, खूप फ्रिक्शनल फोर्स तिथं अवेलेबल असतो. त्यामुळं म्हणून लेयर्स ट्राय टू अपोज द रिलेटिव्ह मोशन बिटवीन इट्स डिफरंट लेयर्स. हे प्रत्येक लेयर दुसऱ्या लेयरच्या गतीला अपोज करतोय. मग ही अपोजिशनची जी टेंडन्सी आहे, रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याची जी टेंडन्सी आहे ती पाण्यामध्ये कमी आहे. वॉटर हॅज अ लेस टेंडन्सी ऑफ अपोजिंग द रिलेटिव्ह मोशन बिटवीन इट्स लेयर्स. त्यामुळं पाणी जे ते गतीनं वाहून जातं, पण हनीची केस तशी नाही आहे. म्हणून विस्कॉसिटी डेफिनेशन काय सांगते की इट इज अ टेंडन्सी ऑफ द लिक्विड ऑर अ फ्लुइड वेअर लेयर्स ट्राय टू अपोज द रिलेटिव्ह मोशन. हा प्रत्येक लेअर दुसऱ्याची गती आहे ती कमी करायचा प्रयत्न करतोय आणि ह्या प्रवृत्तीलाच आपण काय म्हणत असतोय, विस्कॉसिटी. आता एक गोष्ट आपल्याला समजून येईल की ह्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स और विस्कस फोर्स एक अशी टर्म मगाशी मी बोललो, तर हा विस्कस फोर्सच रिस्पॉन्सिबल आहे जो किंवा फ्रिक्शनल फोर्स जो ही गती कमी करत असतो. आता हनीमध्ये बघितलं तर फ्रिक्शनल फोर्स किंवा विस्कस फोर्सची व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळं त्यांचे लेयर्स आहेत ते अगदी स्लो ट्रॅव्हल करतात आणि ओव्हरऑल त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला दिसतं की हनी जो आहे त्याची गती कमी असते. त्याच्या अपोजिट पाण्याची केस आहे. आता वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय बघा, परत एकदा हीच डायग्रॅम कन्सिडर करा. याच्यामध्ये आपण दोन लेयर्स कन्सिडर केलेले आहेत. आता हा लेयर आणि हा लेयर, हे दोन लेयर, या दोन लेयर्समधली सेपरेशन किती आहे, डिस्टन्स बिटवीन टू लेयर्स किती आहे, DX इतकं आहे. आणि त्यांच्यामध्ये वेलॉसिटी कशी आहे, हा जो लेयर आहे याची वेलॉसिटी आहे V आणि वरचा जो लेयर आहे त्याची वेलॉसिटी आहे V+dV, म्हणजे त्याची वेलॉसिटी जास्त असणार आहे. ओके, म्हणजे त्यांच्यात वेलॉसिटीचा डिफरन्स किंवा चेंज इन वेलॉसिटी किती आहे, dV इतकं आहे. पहा, दिस लेयर वी आर कन्सिडरिंग दिस टू लेयर्स, दिस लेयर अँड दिस लेयर. सो the velocity of this layer is a V and velocity of this layer is V+dV, means change in velocity is a dV. The distance between two layers is a dx. हे पहा, ह्या दोन लेयर्समध्ये डिस्टन्स किती आहे तर dx इतकं आहे. म्हणजेच वेलॉसिटी ग्रेडियंट अशा पद्धतीने डिफाईन करतोय आपण. वेलॉसिटी ग्रेडियंट इज डिफाइन्ड ॲज द चेंज इन वेलॉसिटी पर युनिट चेंज इन अ व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ लिक्विड लेयर्स. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे चेंज इन वेलॉसिटी पर युनिट चेंज इन व्हर्टिकल डिस्टन्स. म्हणजे मॅथमॅटिकली जर आपण पुट करायचं म्हणलं तर वेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू DV, मीन्स चेंज इन वेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स. आता बघा की यांच्या दोघांच्यात वेलॉसिटी ग्रेडियंट आहे, म्हणजे आपण तो कसा डिफाईन करणार की त्यांच्यामध्ये किती वेलॉसिटी चेंज आहे डिवायडेड बाय त्या दोघांच्या डिस्टन्स किती आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की वेलॉसिटी ग्रेडियंटची ती डेफिनेशन आहे किंवा फॉर्म्युला दॅट dV/dx, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट चेंज इन व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ अ लेयर्स. आता कायम लक्षात घ्या की ज्यावेळी एक जो पर्टिक्युलर फॅक्टर आपण कन्सिडर करतोय त्याच्यात डिफरन्स असेल तरच तिथं ग्रेडियंट अवेलेबल असतोय. लक्षात घ्या. आणि ग्रेडियंट हा कधीही इन टर्म्स ऑफ डिस्टन्स आपण मेजर करत असतो. आता इथं वेलॉसिटीमध्ये जर का काही फरकच नसता तर वेलॉसिटी ग्रेडियंट या शब्दाला काय अर्थच राहिला नसता. लक्षात घ्या. ओके, सो SI युनिट ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट इज अ पर सेकंद. 1/सेकंद मीन्स पर सेकंद. अगेन Newton's law of viscosity. What is statement? Consider this diagram. Consider these two diagrams, layers, sorry, this layer and this layer. Now, what is statement? The viscous force F developed between two liquid layers is directly proportional to. आता पहा इथं काय सांगण्यात आलं आहे की दोन लिक्विड लेयर्समध्ये असणारा विस्कस फोर्स हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर द सरफेस एरिया ए ऑफ अ लिक्विड लेअर, म्हणजे एक ह्या लिक्विड लेअरचा सरफेस एरिया आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की या दोन लेयर्समध्ये जो विस्कस फोर्स एक्झिस्ट करतो तो कशावर डिपेंड असतो तर त्यांचा सरफेस एरिया ह्या लेयरचा किती आहे
आणि त्यांच्यात व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय, समजा सरफेस एरियाची व्हॅल्यू जास्त असेल तर विस्कस फोर्सची व्हॅल्यू पण जास्त, व्हेलॉसिटी ग्रेडियंटची व्हॅल्यू जास्त असेल तर विस्कस फोर्ससुद्धा जास्त. याच्या उपर पण खरं आहे की जर काय सरफेस एरिया कमी असेल तर विस्कस फोर्सच्या 2 लेअरमधल्या व्हॅल्यू कमी, आणि वेलॉसिटी ग्रेडियंट जर कमी असेल तर तरीसुद्धा विस्कस फोर्सची व्हॅल्यू कमी. मीन्स विस्कस फोर्स ह्या 2 लेयर्समध्ये जो विस्कस फोर्स आहे त्यांची व्हॅल्यू ह्या दोघांवर डिपेंड आहे, ती डायरेक्टली आहे. म्हणजे सरफेस एरिया जर वाढला तर विस्कस फोर्सची व्हॅल्यू वाढेल, आणि वेलॉसिटी ग्रेडियंट वाढला तरीसुद्धा विस्कस फोर्सची व्हॅल्यू वाढेल. म्हणजे आपण असं समजून चालू की हा लेयर आहे तो अतिशय जास्त गतीनं चालला आणि ह्याची वेलॉसिटी त्या तुलनेत खूपच कमी आहे, तरीसुद्धा ह्यांच्यामध्ये विस्कस फोर्स जास्त आहे असं म्हणायचं. समजलं, कारण व्हेलॉसिटी ग्रेडियंटची व्हॅल्यू त्या केसमध्ये जास्त झाली. त्यामुळं परत एकदा पहा, द विस्कस फोर्स एफ डेव्हलप्ड बिटवीन 2 लिक्विड लेयर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया ए ऑफ अ लिक्विड लेअर अँड द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता तेच आपण फक्त इथं मॅथमॅटिकली लिहिले बा, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. वाय? बिकॉज the viscous force is directly proportional to both surface area and velocity gradient. We multiply it by some proportionality constant eta. F is equal to eta a dv by dx, where eta is called as coefficient of viscosity. This is called as a viscosity. Coefficient of viscosity is simply called as a viscosity. इट इज कॉन्स्टंट फॉर दॅट लिक्विड. म्हणजे समजा तुम्ही हनी कन्सिडर करत आहात, हनी, तर हनीसाठी इटाची व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट असणार, परंतु कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी चेंजेस फ्रॉम लिक्विड टू लिक्विड. प्रत्येक लिक्विडची स्वतःची अशी एक विस्कॉसिटीची व्हॅल्यू असेल. पाण्याची स्वतःची एक विस्कॉसिटीची व्हॅल्यू आहे, हनीची आहे, इडिबल ऑइलची आहे, रॉकेलची आहे, पेट्रोलची आहे, डिझेलची आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक फ्लुइडची स्वतःची अशी एक कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू आहे. ओके, सो दिस इज आवर बेसिक फॉर्म्युला फ्रॉम न्यूटन्स लॉ. आता हाच फॉर्म्युल्यानं आपण कशा पद्धतीनं याचं युनिट डिटरमाइन करू शकतो बघा, कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. आपण ह्या फॉर्म्युल्यापर्यंत आता पोहोचलेलो आहे, एफ इज इक्वल टू इटा ए डी व्ही बाय डी एक्स. ओके, याच्यावरून आपण इटा म्हणजे विस्कॉसिटीचा फॉर्म्युला कसा रिअरेंज करू, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स. ओके, मग इटा इज इक्वल टू, मग बघा फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. ओके, एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर, आणि डी व्ही बाय डी एक्स युनिट काय आहे, 1/सेकंद. म्हणजे 1/सेकंद म्हणजे सेकंद आहे ते न्यूमरेटरमध्ये जाईल, म्हणजेच न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज SI युनिट ऑफ विस्कॉसिटी, अँड द CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी इज डाइन सेकंद पर सेंटीमीटर स्क्वेअर. नाउ डेफिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. इटाचे आपल्याला फॉर्म्युला कशा पद्धतीने तो माहिती आहे, सिम्पल आहे. समजा असं झालं की आपण कन्सिडर जे करत आहोत 2 लेयर्स, त्यांचा सरफेस एरियासुद्धा युनिट आहे आणि त्यांच्यामधला व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे तो सुद्धा युनिट आहे. ओके, मग त्या केसमध्ये काय होईल, इफ ए इज 1 अँड डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल, तर इटा विल बी इक्वल टू एफ, म्हणजे कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी विल बी इक्वल टू विस्कस फोर्स. आणि म्हणून याच्याच आधारावर आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी कशा पद्धतीने डिफाइन करू पहा. The coefficient of viscosity of a liquid is defined as the viscous force developed between 2 liquid layers of unit surface area for unit velocity gradient. म्हणजे जर का युनिट सरफेस एरिया असते 2 लिक्विड लेअरचा आणि त्यांच्यामध्ये युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट एक्झिस्ट करत असेल, तर अशा केसमध्ये त्यांचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे त्या लिक्विडचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये एक्झिस्ट असणारा विस्कस फोर्स. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. सम मॅथमॅटिकल अरेंजमेंट्स वी हॅव डन हिअर. ओके, तर अशा पद्धतीनं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी जो आहे तो आपण डिफाइन करू शकतो. आता याच्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स पाहू. फर्स्ट न्यूमेरिकल पहा, द फोर्स ऑफ 8 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह ओव्हर अ सॉलिड हॉरिझॉन्टल सरफेस 0.25 मीटर स्क्वेअर विथ अ वेलॉसिटी ऑफ 0.05 meter per second. If the thickness of liquid layer is 2 mm, calculate the coefficient of viscosity. So this numerical is based on Newton's law of viscosity. आता कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व केले बघा. आपल्याला सांगितलेलं आहे की काय आहे की तो लेयर्स जो आहे सॉलिड हॉरिझॉन्टल सरफेस जो आहे, ओके, किती फोर्स एक्झिस्ट करतोय रिक्वायर आहे तर 8 न्यूटन. एरिया किती आहे त्या सॉलिड हॉरिझॉन्टल सरफेस तो 0.25 मीटर स्क्वेअर इतका आहे. व्हेलॉसिटी किती आहे 0.05 आहे. थिकनेस सांगितलेले आहे
लिक्विड लेअरची ती किती आहे 2 mm इतकी आहे आणि आपल्याला सांगितले कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढा. ओके, तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे आता फॉर्म्युला फोर्स इज इक्वल टू इटा ए डी व्ही बाय डी एक्स. जस्ट पुट द व्हॅल्यूज. फोर्सची व्हॅल्यू दिली, इटाची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. वी हॅव पुट द व्हॅल्यू रिअरेंज्ड अँड इटा विल बी 1.28 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, सो द व्हॅल्यू विल बी 1.28 Newton second per meter square. Okay, so the next example is a metal plate of area 0.25 meter square rests on oil layer of 0.003 meter thick with a coefficient of viscosity 1.56 Newton second per meter square. If the plate is moved with a velocity of 0.05 meter per second, calculate horizontal force acting on the plate. Okay, आता असं आहे की आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एक मेटल प्लेट आहे जिचा सरफेस एरिया किती आहे तर 0.25 मीटर स्क्वेअर आहे आणि ती एका अशा ऑइलच्या लेअरवर थांबलेली आहे. ती प्लेट रेस्ट केलेली आहे की जिचा थिकनेस जे आहे ती 0.03 मीटर इतकी थिक आहे आणि त्या लिक्विडची जे विस्कॉसिटी व्हॅल्यू आहे ती 1.56 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकी आहे. आपल्याला असं विचारण्यात आलेलं आहे की जर का ती प्लेट 0.05 मीटर पर सेकंदनं मूव्ह केली त्या लिक्विडवरून तर त्याच्यावर हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे तो किती ॲक्टिव्ह होईल असं विचारण्यात आलेलं आहे. आता गिवन काय काय बघा की इटा इज इक्वल टू 1.56 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इतका दिलेला आहे. एरिया जो आहे तो 0.25 मीटर स्क्वेअर इतका दिलेला आहे. डी व्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी दिलेली आहे. थिकनेस दिलेली आहे त्या लेअरची आणि आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की फोर्स किती आहे ते कॅल्क्युलेट करा. ओके, so 2.4 force F. Once again, you know the full formula. Put the values in the formula and we will come out with the answer as force will be 6.5 Newton. Look at very simple example. We have just put the values in the formula. And last example is what will be the velocity gradient between the layers having relative velocity 25 meter per second and separated by distance 5 centimeter. Very straightforward example. The velocity difference is given here. It is 25 meter per second and separated by distance two layers. दोन layers मध्ये distance किती आहे 5 सेंटीमीटर म्हणजे 5 into 10⁻⁻2 मीटर इतकं त्यांच्यामधली सेपरेशन आहे. मग आपल्याला विचारण्यात आले velocity gradient फाइंड आउट करा म्हणजेच dv by dx फाइंड आउट करा. Simply dv by dx is equal to put the values and we will come out with answer as 5 into 10⁻², म्हणजेच 500 per second. Okay, so these are the examples. Thank you dear students.